नमस्कार. नवरात्र चालू आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण नवरात्र का सेलिब्रेट करतो. माँ दुर्गाच्या 9 वेगळ्या वेगळ्या रूपांची आपण पूजा करत असतो, बरोबर. आणि का करतो ही पूजा? कारण माँ दुर्गाने नेहमी पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी है ना, जे राक्षस जेव्हा जेव्हा त्यांनी जन्म घेतला त्यांचा अंत करण्यासाठी माँ दुर्गाला वेगळ्या वेगळ्या रूपात यावं लागलं. त्या रूपांची आपण पूजा करतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगू का, देवतांनी किंवा देवींनी ज्या राक्षसांचा अंत केलेला आहे त्या राक्षसांना अक्षरशः मोक्ष प्राप्त झालेला आहे. हे कशामुळे झालं? मला ना लोक नेहमी येतात माझ्याकडे आणि म्हणतात, मॅडम आम्हाला ना ह्या जीवन मरणाच्या सायकलमधून बाहेर यायचं आहे, आम्हाला ना अडकून नाही राहायचं आहे. ओके, तर कसं आम्ही मोक्ष प्राप्त करू शकतो? का हे कर्मा संपल्यानंतरच होणार? पण ना कलियुगमध्ये मी नेहमी सांगत असते की हे ना राहूचं राज्य आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं मन तन एकदम शुद्ध करून ठेवलं ना, इट विल बी इझियर फॉर यू की मोक्ष प्राप्त करणं, ठीक आहे. जसं की आपण 9 दिवस पूजा अर्चना करतो, स्वतःला शुद्ध ठेवायचा प्रयत्न करत असतो, उपवास करतो है ना, तप करतो. शुद्धतेचं खूप जास्त महत्त्व आहे याच्यामध्ये. अगोदर पण नवरात्र सुरू व्हायच्या आधीच सगळं घराची साफसफाई वगैरे होत्या. पण का करतो बरं हे सगळं है ना? कारण आजकाल मानव आणि दानव सगळे एकाच शरीरात आहेत है ना. आपल्या घरातली नेगेटिव्हिटी आपल्या घरामधल्या सगळ्या सामानांमध्ये अडकलेली आहे. जसं आपण घराची शुद्धी करतो तसं आपण शरीराची पण शुद्धी त्या दिवसात ठेवतो आणि देवीला प्रार्थना करतो की आपल्यातला जो देवीय तत्व आहे त्याची वाढ व्हावी म्हणून. ओके, तर आपण हे फक्त तेवढ्या दिवसापुरतं का करतो? गणपतीत फक्त नवरात्रीतच का हे पाळायचं? हे आपण नेहमीसाठी का नाही करू शकत? कलियुग म्हणजे ना राहूचं राज्य असं म्हणतात. ओके, ह्याच्यामध्ये देवानी ना आशीर्वाद दिलाय तुम्हाला की मोक्ष प्राप्त करणं सगळ्यात इझी आहे. इकडे देवाचं नाव आणि त्या देवाच्या वायफाय बरोबर ना कनेक्ट राहायचंय आपल्याला. ओके, कसं राहायचंय कनेक्ट? नाम जाप करा तुम्ही, निगेटिव्हिटी मनामध्ये आणू नका. तुमच्या आतमधले दैवीय तत्व जेव्हा ऍक्टिव्ह असेल ना, तुम्ही कोणाचं चुकीचं किंवा वाईट करूच शकत नाही, होऊच शकत नाही तुमच्या हाताने, आणि तुमचं सुद्धा वाईट होऊ शकत नाही. जे काही होणार तुमचे कर्म असतील है ना, तर हे वाईट होणं लिहिलेलं असेल तरी त्या गोष्टी अशा फक्त टच करून तुम्हाला पुढे निघून जातील. ओके, आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला माहिती नाही आपली मृत्यू कधी येणार आहे, ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण येईल आपण शुद्ध असो, पवित्र असो, आणि देव आपल्याला ऍक्सेप्ट करतील. कारण देवाला पण ना आपल्याला तिथपर्यंत नाही घेऊन जायचंय. ओके, जे कलियुगचं चरम आहे, ज्या वेळेला विध्वंस होणार आहे तिथपर्यंत नाही न्यायचंय सगळ्यांना, ठीक आहे. तर त्यामुळे बघा ना आता किती सोपं आहे मोक्ष प्राप्त करणं. फक्त शेवटच्या वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या ध्यानामध्ये जर ईश्वर असतील तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार. तुमचे सगळे कर्म, जेवढे वाईट कर्म होते ते सगळे संपून जातील. फक्त तुमच्या मनामध्ये देवाचं नाव पाहिजे, बस. आपल्यातला महिषासूर आपल्यालाच संपवावा लागेल. त्याच्यासाठी देव वेगळे येणार नाही. त्यांनी आपल्याला फक्त सोपा मार्ग दिलाय की तुम्ही ना शुद्ध चित्ताने आणि शुद्ध अंतकरणाने माझं नाव घ्या, तुम्ही कनेक्ट राहावा त्या वायफाय बरोबर. फक्त 9 दिवसापुरतं का, बाकीच्या दिवशी का नाही? मोक्ष प्राप्त करणं हे सगळ्यांचा हक्क आहे. कारण तो जो चरम कलियुग आहे तो खूप जास्त डिफिकल्ट आहे. तिथे राहणं, तिथे जगणं, ऑक्सिजन कमी होत जाईल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल, खूप जास्त पापी लोक आहेत ना, तीच लोक परत 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 जन्म घेऊन तिथपर्यंत पोहोचतील. आताच युगात पण आपण बघितलं ना, माझ्याकडे नेहमी कॉल येतात खूप मुलींचे की खूप लोकांना ना असं PCOD वगैरे प्रॉब्लेम आहे, बेबी कन्सीव्ह करण्यात प्रॉब्लेम होत आहे. एकंदरीत आपण बघितलं ना तर जेवढी लोक जात आहेत जग सोडून तेवढे परत बर्थ होत नाहीये. ओके, आणि त्यातल्या त्यात मग असं करोनासारख्या अशा गोष्टी येणार आणि एकदमच एक संख्या लोकांची कमी होणार या अर्थवरनं. घोर कलियुग जवळ येईल तसं तसं ह्या गोष्टी संपत 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 जाणार आहेत है ना. तर आपल्याला चान्स आहे की आपण ह्या 3D वर्ल्डमध्ये राहून पण मोक्ष प्राप्त करू शकतो. आणि अचानक जर मृत्यू आली तर आपण शुद्ध अंतकरणाने, जसं आपण जन्म घेतो ना एकदम
निरागस बाळ, ज्याच्या मनात काहीच नसतं, ना दुःख असतं ना सुख असतं, कोणाबद्दलही काही नाही, राग नाही, द्वेष नाही, काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. ते बाळ जसं 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 मोठं होत जातं तसं तसं स्वार्थ त्याच्या मनात येतो, द्वेष त्याच्या मनात येतो, राग यायला लागतो, या सगळ्या गोष्टी घडतात है ना. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी देवाने फक्त म्हटलंय की तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहा. तुम्ही जर कंटिन्यूशनमध्ये असताल ना देवाच्या कनेक्शनमध्ये, फक्त गणपतीपुरतं नाही, फक्त नवरात्रीपुरतं नाही, कंटिन्यूशनमध्ये, तर 100% तुम्ही फील करताल की मोक्ष जवळ आहे है ना. जेव्हा कधी कारण हे तर सगळ्यात मोठं सत्य आहे ना, जे आपल्याला त्यांच्याकडे जायचंय, जे आपल्या आत्माचं ऍक्च्युली घर आहे है ना. परमात्मामध्ये विलीन होणं हे आत्माचं स्वप्न असतं. ती इकडे ना असं अभ्यास करायला आलेली आहे, काय लर्निंग करायला आलेली आहे. ते लर्निंग झालं की ती विलीन होणार आहे परमात्मामध्ये. तिचं मेन लक्ष तर तेच असतं की तिचं खरं घर ते आहे आत्माचं, बरोबर. तिला नाही या सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणं. तिचं सुख, तिचा आनंद परमात्मा आहे. जेव्हा तुम्ही ते कनेक्ट करताना तुम्हाला आतून जाणवेल, यार हे सुख वेगळंच आहे, हा अनुभव खूप वेगळाच आहे जो देवाशी कनेक्ट झाल्यानंतर भेटतो, बरोबर. तर ते आत्म्याचं समाधान शोधा है ना, सोल पर्पज शोधा आणि ते काम करा, लोकांसाठी चांगलं करा, वाईट डोक्यामध्ये आणू नका. आपल्यातला महिषासूर, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना माझ्यातला नेगेटिव्हिटी काय आहे आणि ते काम मलाच करावं लागेल. कोणी येऊन मला सांगणार नाहीये की बाबा तुझ्यातलं हे चुकीचं गुण आहे, हे चेंज कर. आपल्याला स्वतःला ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याला चेंज करायचा प्रयत्न करायला पाहिजे. एवढं केल्याने पण तुम्ही बघताल की आयुष्य खूप जास्त ब्युटिफुल होऊन जाईल. जोपर्यंत जगताल तोपर्यंत पण आनंदात असाल. आनंद जो कधीही संपत नाही. सुख असतं ना ते टेम्पररी असतं, ठीक आहे. मी 10वीत एवढे मार्क भेटले की मग मी एवढी खुश होणार है ना. ती खुशी टेम्पररी आहे, ठीक आहे. 1 दिवस 2 दिवस, मग 12वी, मग चांगला जॉब भेटला तर अजून चांगला जॉब, मग गाडी घेतली की अजून चांगली गाडी, घर घेतलं की अजून चांगलं घर. आनंदात राहायचंय आहे, त्या गोष्टीचं समाधान मानून. मग ना तुम्ही शेवटच्या वेळेला एकदम आनंदातच जाताल. मग गरज नाही लागणार ह्याची की हे राहिलं माझं, हे राहिलं. कारण आहे जे आहे, जेवढं आहे लिहिलेलं ते तर मला भेटणारच आहे, मला माहिती आहे. ओके, आहे त्या गोष्टीमध्ये खुशी राहणं, समाधानी राहणं हे खूप 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 महत्वाचं आहे. तर कुठेतरी देवाने हेच म्हटलेलं आहे तुम्हाला खाली पाठवताना की बाबा जसं मी दिलंय ना तुम्हाला, खाली जाताना जसं मी पाठवलंय ना तसं मी घ्यायला येईल तेव्हा पाहिजे. तेवढाच निरागस एकदम बाळासारखा, तर तुम्ही परमात्मामध्ये विलीन होऊ शकता. या 3D वर्ल्डमध्ये, राहूच्या वर्ल्डमध्ये मोक्ष प्राप्त करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तर हे करा, ह्याला प्रॅक्टिसमध्ये आणावं लागेल. प्रत्येक पेशीमध्ये तुम्हाला हे फील व्हायला पाहिजे की दैवीय एनर्जी माझी जागरूक आहे है ना. तो महिषासूरला आपल्यातलं त्याला ऍक्टिव्ह करू नका. स्वतःच्या आत्म्याला पोषण देण्यासाठी देवाच्या वायफायशी कनेक्ट राहा. नक्की 100% तुम्हाला पण मोक्ष प्राप्त होईल आणि या ब्युटिफुल लाईफचं ब्युटिफुल एंडिंग आपण करून त्या परमात्मामध्ये विलीन होऊ शकतो.